ताई अमोल कोल्हे, संजोग वागेरेंनी हे पुणे जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचारार्थ आपण रोज वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विविध पक्ष, इंडिया आघाडीचे काही नेते यांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेला रोज उपलब्ध करून ते आपापली भूमिका मांडत आहेत. आजपर्यंत मीडिया देत असलेलं सहकार्य याविषयी मनापासून धन्यवाद. या निवडणुकीकरता जे आजपर्यंत भाजपचं हे इलेक्शन ओरिएंटेड राजकारण राहिलेलं आहे, निवडणूक प्रणित राजकारण. बाकी 5 वर्षाकरता आपण काय त्यांना आश्वासनं दिली किंवा काय याच्याविषयी घेणं देणं नाही, फक्त निवडणूक. आणि मागच्याला देखील बघितलं आपण 2019च्या विधानसभेला मोदींच्या उच्चांकी सभा झाल्या होत्या आणि या SP कॉलेजच्या ग्राउंडवर वृक्षतोड झाली होती प्रचंड. पंतप्रधान मोदी उद्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येत आहे, तर नारी शक्ती पुणे शहरातील इंडिया आघाडीच्या घटकपक्षातील विविध पक्षातील या महिला नेत्या उद्या पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारू इच्छितात आणि त्या प्रश्नांना मोदींनी उद्या त्यांच्या भाषणात उत्तर द्यावं, ही अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे. महिला बोलतील ना. आणि त्याचप्रमाणे एक विषय जे 9 प्रश्न आहेत, ते 9 प्रश्न प्रत्येक महिला नेत्या या ठिकाणी आपलं एक प्रश्न मांडतील. आपण माध्यमाच्या द्वारे पंतप्रधान मोदींना हे पाहून त्यांनी उद्या त्यांच्या सभेत याविषयी उत्तर द्यावं, हीच इच्छा आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते मोहन जोशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे, कीर्तिताई चौधरी, मृणाल वाणीताई, रजनीताई त्रिभुवन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम, शिवसेनेच्या पल्लवीताई धावळे आणि जाधवताई आणि सर्वांचंच पत्रकार बंधूंचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी महिलांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद सुरू करा. नमस्कार. एक फोटो घ्या ना. एक एक्स्ट्रा येते का ना. आमचे काही प्रश्न आहेत, त्याचा एक फोटो पदार्थ करतो. महिला पुढे येतील. दादा नाही लेटर एक आहे का. राठोड झालं. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पंतप्रधान मोदी सन्मान देणार का, यावर्षी माजी आमदार दीप्तीताई चौधरी हे आपला सवाल उपस्थित करते. नमस्कार. एवढं तर पाहिजे का नाही. उद्या पुणे शहरामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या ठिकाणी येत आहेत आणि ते या ठिकाणी येत आहेत म्हणून आम्ही सर्व महिला भगिनी वेगवेगळ्या पक्षाच्या एक महाविकास आघाडीच्या आम्ही सर्वजण आहोत. मी दीप्ती चौधरी, माजी आमदार आणि माजी महापौर पुणे. मला या ठिकाणी मोदीजींना एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर काँग्रेसने नेहमी महिलांना सन्मान दिलेला आहे. आयर्न लेडी म्हणून आपण ज्यांना संबोधतो त्या इंदिराजी गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊन गेल्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल तर नेहमीच खूप मोठा सन्मान हा दिलेला आहे आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये. आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या मोदीजींना माझा प्रश्न आहे की भारताच्या नव्या संसद भवनाचं ज्या वेळेला लोकार्पण करण्यात आलं त्यावेळेला देशाच्या आपल्या पहिल्या नागरिक असणाऱ्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या मंगलप्रसंगी आपण दूर का ठेवलं? संसद भवन लोकार्पण दलित महिलेने करावे यास आपला विरोध आहे का? आणि संसद भवन उद्घाटन प्रसंगी महिला राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना घटनात्मक अधिकार का अवहेरला? हा माझा सरळ मोदीजींना प्रश्न आहे. मला या देशाचे आपले जे पंतप्रधान आहेत ते जर एका देशाचे पहिले नागरिक असणाऱ्या आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांना सन्मान देऊ शकत नाही, तर ते आपल्या सामान्य नागरिकांना किंवा सामान्य महिलेला काय सन्मान देणार? ही सन्मानाची महिलांना वागणूक आपल्या काळात मिळणार का? आणि त्यांचा अधिकार हा आपण का अवहेरला? हा माझा नरेंद्रजींना प्रश्न आहे. नमस्कार, मी कमाल व्यवहारे, पुण्याची माजी महापौर आहे. उद्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पुण्यामध्ये येत आहेत. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा पदस्पर्शाने पावन झालेले, कर्व्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे पुणे शहर आहे. राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांचा वारसा चालवणाऱ्या आम्ही सगळ्या भगिनी मोदीजींना काय प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी खूप घाई गडबडीमध्ये महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण घाईघाईमध्ये आणलं. ते आणलं तर त्याची अंमलबजावणी लवकर का केली गेली नाही असं मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. त्याच्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छिते की जेव्हा देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते, निर्णय प्रक्रियेमध्ये महिला आल्या पाहिजेत म्हणून त्यांनी 1992ला 73वी आणि 74वी घटना दुरुस्त केली आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, नगरपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण दिलं आणि त्या माध्यमातूनच आमच्यासारख्या भगिनी या लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करू लागल्या. 2012मध्ये आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधी आणि या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 50% आरक्षण आणलं. त्याच्या अगोदर थोडंसं सांगायचं राहून गेलं की 1992ला जेव्हा हे आरक्षण जाहीर झालं त्याची पहिली अंमलबजावणी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री पवारसाहेब यांनी अंमलात आणली आणि पहिलं राज्य महाराष्ट्र होतं की भारतामध्ये पहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाराष्ट्राने जाहीर केली आणि 50% आरक्षण हे सोनिया गांधींनी आणलं आणि त्याची अंमलबजावणी केली गेली. त्याच्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण निर्णय प्रक्रियेमध्ये मोठ्या सभागृहामध्ये सुद्धा महिला असल्या पाहिजे ते राज्यसभेमध्ये पास करून घेतलं आणि जेव्हा लोकसभेमध्ये आणलं तेव्हा त्यांनी ह्या BJP सरकारने आणि त्यांच्या घटक पक्षांनी कडाडून विरोध केला आणि ते बिल त्या ठिकाणी पास होऊ शकलं नाही आणि गेली 10 वर्ष सभागृहामध्ये हे बिल पडून आहे. 2011ला जेव्हा काँग्रेस पक्षाने जनगणना केली आणि त्याप्रमाणे मतदारसंघाची विभागणी केली आणि आरक्षण दिलं गेलं, तुम्ही 2024 आलं तरीसुद्धा जनगणना केली नाही आणि तुम्हाला माहिती होतं की जनगणना केल्याशिवाय आपण आरक्षण देऊ शकत नाही, तरीसुद्धा तुम्ही घाईमध्ये ते आरक्षण आणलं आणि तुम्ही सांगता काय की करोनाचा काळ संपूनसुद्धा 4 वर्ष झालेली आहे आणि बहुमत म्हणजे पाचवी बहुमत गेली 10 वर्ष तुमच्याकडे असताना तरीसुद्धा तुम्ही हे आरक्षण आणलं नाही आणि आत्ता जाता तुम्हाला काय अशी बुद्धी सुचली की महिलांची मतं आकर्षित करण्यासाठी म्हणून तुम्ही हे आरक्षण आणलं. हा आमचा त्यांना मोठा प्रश्न आहे. गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की फक्त 6 महिला ह्या महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणून निवडून गेल्या. त्याच्यामध्ये प्रीतमताई मुंडे असतील, पूनम महाजन असतील, रक्षा खडसे असतील, भावना गवळी असतील, सुप्रिया सुळे असतील, या अशा 6 महिला त्या ठिकाणी फक्त खासदार म्हणून 48 पैकी गेल्या. जर हे आरक्षण आत्ता लागू झालं असतं
आत्ता 2024पासून तर ह्या महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 16 महिला ह्या लोकसभेमध्ये निवडून गेल्या असतात. त्याच्यातली कदाचित ह्या ठिकाणी बसलेल्या पुण्यातली सुद्धा एखादी महिला जाऊ शकली असती. म्हणजे ह्या सगळ्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या BJP सरकारने केले. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांनी चांगली कामं केली. मग प्रतिभाताई पाटील असतील, प्रभा राव असतील, केशवताई क्षीरसागर असतील, प्रमिलाताई चव्हाण असतील, अशा अनेक वेगवेगळ्या भागामधल्या महिलांनी लोकसभेमध्ये, रजनीताई पाटील असतील, यांनी आवाज उठवण्याचं काम केलं. आणि महिलासुद्धा चांगलं काम करू शकतात. लोकसभेमध्ये असू द्या, विधानसभेमध्ये असू द्या, त्यांना संधी देण्याचं काम. तुम्ही फक्त घोषणा करता बेटी पढाओ बेटी बचाओ, पण त्याची अंमलबजावणी करायच्या वेळेस तुम्ही महिलांना डावलता. आणि मला तर म्हणायचं आहे की जसं चाइना के माल को और मोदी जी की जुबान को कोई गॅरंटी नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये की लबाडाचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही. धन्यवाद. आता जसं सगळ्यांनी सांगितलं त्याच अनुषंगाने मी पल्लवी गावडे, शिवसेना शहराध्यक्ष, उद्याच्या ज्या सभेत नरेंद्र मोदी हे जे सभेला येणार आहेत तर ते जेव्हा सभेला येणार आहेत तर मी शिवसेना आणि महाविकास आघाडीतर्फे मला त्यांना एक प्रश्न असा आहे की आपण बघितलं की जे कुस्ती खेळाडू आहेत, महिला खेळाडू ज्यांच्यावरती एवढा मोठा अत्याचार झाला आणि त्यांचेच BJPचे सांसद होते ज्यांनी तो अत्याचार केला आणि त्यांच्यावरती केस फाईल केली. पण केस फाईल करताना त्यांना ह्या कुस्ती खेळाडूंना किती संघर्ष करावा लागला. 2-3 महिने ते जंतर मंतरवरती आंदोलन करत होते, त्यांना कोणीही विचारलं नाही. आणि मग BJPचेच काही महिला आहेत ज्या जरा सिलेंडर वाढलं की आंदोलन करायचे. काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडरला नरेंद्र मोदी म्हणतात की 2014मध्ये सिलेंडरच्या पाया पडून जावा जेव्हा मतदान करतात, विचार करा. मग आता ह्या नवे आपल्या पिढीने कसा विचार केला पाहिजे की महिलांनी सुरक्षित राहावं की नाही. आपण सगळीकडे बघितलं आहे की महिलांचं जेव्हापासून नरेंद्र मोदी आहेत तेव्हापासून महिला किती असुरक्षित झालेल्या आहेत. आणि आज ही खेळाडूंवरती ही वेळ आलेली आहे. आणि हे जे ब्रिज सिंग आहेत, ब्रिजभूषण सिंग, त्यांच्यावरती जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा एकही BJP महिलांनी त्यांना सपोर्ट केला नाही, त्यांना सांगुती दाखवली नाही, काही ॲक्शन झाली नाही. तर इथून पुढच्या काळामध्ये कसे आपले महिला खेळाडूचे पुढच्या पिढीचे असणारे ते सुरक्षित राहतील आणि खेळामध्ये उतरतील. त्यांच्यावरती एवढी वेळ आली की त्यांनी त्यांचे ऑलिम्पिकचे मेडलसुद्धा सरेंडर केले. आज इतकी वेळ महिलांवरती आली. ज्या महिला आपल्या देशाचं नेतृत्व करत आहेत, देशाचं नाव आपलं पूर्ण जगभरात नेण्याचं काम करत आहेत, त्या महिलांना तुम्ही मेडल मिळाले म्हणून चहा पाण्याला बोलवता. आणि जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्यांना काहीही विचारायची नाही भूमिका घेतली, कारवाई नाही केली किंवा त्यांच्यावरती कुठलेच ॲक्शन घेतले नाही. आणि महिलांना जे आंदोलन करत होत्या त्या महिला होत्या, ज्या विनेश फोगाट होत्या, साक्षी मलिक होत्या, त्यांना सांगितलं गेलं की हे 2-3च महिला आहेत ज्यांना काहीतरी त्रास आहे त्याच्यामुळे ते ॲक्शन घेत आहेत. मग हे अतिशय चुकीचं आहे. 1-2 महिला जर उभ्या राहिल्या आणि त्यांनी आक्षेप घेतला आहे तर तुमची जबाबदारी होती की त्यांची काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं, कारवाई करणं. पण तसं काही झालं नाही. आणि आत्ता तुम्ही बघितलं रेसलर फेडरेशनमध्ये तेच ब्रिजभूषण परत निवडून येतात आणि परत तेच प्रेसिडेंट बनतात. म्हणजे इथून पुढे परत महिला जरी कोणी तिथे खेळायला गेले तर ते ह्या संकोचाने जाणार का आणि ते खेळणार का. ऑलिम्पिक्समध्ये आपली महिलांची संख्या ही नक्की 100% याच्यामुळे कमी होणार आहे, कारण महिलांना कुठेही संरक्षण नाही मिळणार आहे. तर ह्याचं उत्तर त्याने द्यावं की आज BJPने मॅनिफेस्टोमध्ये महिलांचं संरक्षणासाठी काय केलं, काय दिलं. हे जे खेळाडू आहेत त्यांना मॅनिफेस्टोमध्ये BJPच्या संरक्षणाचे किती त्यांनी त्याच्यामध्ये पॉईंट्स त्यांनी दाखवलेले आहेत महिलांसाठी. हा माझा त्यांना प्रश्न आहे. अश्विनी
नमस्कार. मी वर्षी कदम, पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष. मला पंतप्रधानांना उन्नाव आणि हाथरसच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायचे. सर्वप्रथम उन्नावच्या माकी गावातील मुलगी रोज नवे वरून बनते आहे. राजकारण, सत्ता आणि त्यातून आलेला पाशवीपणा ती रोज भोगते आहे. तिच्यावरील अत्याचारांची कोणी दखलही घेतली नसली, पण तिने तिच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि आणखी एक क्रौर्य देशासमोर आले. त्याने माणसातल्या पशूंचे चेहरे समाजाला दिसले, सत्तेची मस्ती दिसली आणि व्यवस्थेची नपुसकताही त्यामुळे दिसली. आपल्याला माहिती की जून 2017 नोकरीच्या शोधात असताना भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांचा भाऊ अतुल सिंह यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी आठवड्यातून अधिक काळ सामूहिक बलात्कार केला आणि याची तक्रार दाखल करण्यासाठी केलेल्या पीडितेच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यातूनच हकलून लावले. पीडित मुलीने सेंगर विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रे पाठवली, मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान सेंगर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडून देण्याची धमकी पीडित मुलीला दिली. अखेर सेंगर याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी पीडितेच्या आईने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली, मात्र त्यानंतरही उन्नाव पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट सेंगरच्या कुटुंबाने पीडिताच्या कुटुंबाला धमकावण्याचे सत्र सुरूच ठेवले. त्यानंतर 3 एप्रिल रोजी पीडित मुलीचे वडील सुरेंद्र सिंग यांना सेंगरचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. सुरेंद्र यांना झाडाला बांधण्यात आले आणि लाठ्या, काठ्या, पट्टे, लोखंडी दांड्याने त्यांचे कुटुंब आणि गावातील जनतेसमोर बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आले. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला, मात्र लेखी तक्रारीत सेंगरचा भाऊ अतुलच्या नावाचा उल्लेख करूनही पोलिसांनी त्याचे नाव वगळले. इतकेच नाही तर यानंतर न्याय मागणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पोलिसांनी सुरेंद्र सिंह यांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांची कोठडीत हत्या होईल अशी भीती त्यांच्या कुटुंबाला होती. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र इतक्या गंभीर जखमा असूनही त्यांना रुग्णालयात दाखल करून देण्याची गरज डॉक्टरांना वाटली नाही. असे कोणते डॉक्टर होते की त्यांना एवढी गंभीर जखम होऊन सुद्धा त्यांना ॲडमिट करून घेतलं गेलं नाही. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं नाही आहे. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली व यानंतर पीडित मुलीचे वडील सुरेंद्र सिंह यांचा कोठडीतच मृत्यू झाला. याहून एवढं झालेलं नाही आहे तर याहून पुढे कमाल अशी झाली आहे की बलात्कार पीडितेच्या मोटारीस रायवेली येथे ट्रकने धडक दिली आणि या धडकेत साक्षीदारासह तिच्या 2 नातेवाईक महिला ठार झाल्या आणि ती व तिचे वकील हे गंभीर जखमी झाले. हा सगळा विषय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. या अनुषंगाने एवढंच झालेलं नाही आहे तर अजून पहा, उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस हे कर्तबगारच म्हटले पाहिजे, कारण लैंगिक अन्याय नवे नाहीतच, नवी आहे की या अत्याचारानंतर तरुणीचे पार्थिवही तिच्या कुटुंबियाच्या हाती न सोपवण्याची उत्तर प्रदेश पोलिसांची कर्तबगारी. सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेला एका 19 वर्षीय दलित तरुणीवर 4 उच्चवर्णीय पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. 11 दिवसानंतर 29 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने प्राण सोडले. हाथरसमधील स्थानिक लोक या घटनेला बिटिया कांड म्हणून संबोधतात, म्हणजे ती त्यांची बिटियाच होती आणि बिटिया कांड झाल्यानंतर केवढा मोठा धक्का या ठिकाणी सर्वांनाच बसलेला आहे. यूपी पोलिसांनी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर रात्री 2च्या सुमारास तिच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या उपस्थितीशिवाय अंत्यसंस्कार केले.
सर्वात प्रथम पोलिसांनी घटना लपवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर कोणत्या गोष्टीमुळे पोलिसांना इतके साहस मिळाले की त्यांनी परस्पर पीडितेच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्याचे पाऊल उचलले? त्यांना हे करण्याचा अधिकार कोणी दिला? पीडितेच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अशी घटना झालीच कशी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था सपशेल अपयशी ठरली त्याचं काय? अजूनही पीडितेचे कुटुंब CRPF जवान आणि CCTV कॅमेऱ्यांच्या सुरक्षेत असून गावात जाणे सुद्धा टाळत आहे. घर आणि सरकारी नोकरीची फक्त आश्वासने देण्यात आली. अजूनपर्यंत घर तर मिळाले नाही आणि सरकारी नोकरीचा देखील या ठिकाणी अजून पत्ता नाही. मला विचारायचं या ठिकाणी पंतप्रधानांना, तुमच्या मुलींसोबत असं काही झालं असतं आणि अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले असते तर काय झालं असतं? बोला, उत्तर द्या. या दोन्ही घटना ऐकून रडू नाही काय? एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्कार यौन शोषण करणाऱ्यांना पाठीशी घालायचं. हे जमतं तरी कसं? उन्नाव, हाथरस यासारख्या घटनांवर अजूनपर्यंत एक शब्दही देशाचे पंतप्रधान बोलले नाहीये. येथे उपस्थित असणाऱ्यांच्या कुटुंबात देखील मुली आहेत, तुम्हाला मुली आहेत, मला देखील एक मुलगी आहे. मन सुन्न होतं अशा सगळ्या घटना ऐकून. महिला सशक्तीकरण या विषयावर लाल किल्ल्यावरून नुसतं भाषण करायचं असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी ते देखील बंद करावं. कारण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महिलांचा विकास, सुरक्षितता यावर बोलायचं आणि प्रत्यक्षात मात्र आरोपींना वाचवायचं, हे बरोबर आहे का? बरं, मला पंतप्रधानांना विचारायचं आहे की असं केल्यावर तुम्हाला शांत झोप लागते का? पंतप्रधानांना सांगायचे आहे की काळोखात हालचाल दिसली की पुरुष भूताच्या कल्पनेने घाबरतात आणि महिला पुरुषाच्या कल्पनेने घाबरते. त्यामुळे खरोखर विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असल्यास महिला पहिल्यांदा आपण धारण केलेले मौन सोडा आणि या घटनांवर देशातील महिलांची माफी मागा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी उत्तर द्यायचे की हाथरसमध्ये बलात्कार व खून उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर अंतिम संस्कार केले, पुरावे नष्ट केले. आपण या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी काही प्रयत्न का केले नाही? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उत्तर द्या. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे तरुणीवर बलात्कार व खून आरोपी कुलदीप सिंह सेंगर हा भाजपाचा आमदार, त्याच्यावर त्वरित कारवाई आपण का नाही केली याचे उत्तर द्या. शॉर्टमध्ये घ्या, शॉर्टमध्ये घ्या. मी मृणालिनी मदनवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष. मणिपूरचा जो हिंसाचार झाला, आपण सगळे लोक, आम्हाला पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण महिलांवर अत्याचार झाले, आज आपल्याला दुसऱ्या दिवशी आईसच्या नोटिसा पटापट येतात. 3 महिने, पूर्ण 3 महिने एका पत्रकाराला कळतं, पण देशाच्या पंतप्रधानाला कळत नाही की मणिपूरमध्ये काय अत्याचार झालेले आहेत. हा सगळ्यात मोठा दुर्दैव या देशाचं की मणिपूरमधल्या महिला रस्त्यावर ज्यांची भिंड काढली जाते, नग्न काढली जाते आणि त्या प्रश्नावर जर आपल्या देशाचे पंतप्रधान बोलत नसतील तर याच्यासाठी आम्हाला खंत वाटते की आमचा पंतप्रधान, ज्यांना आम्ही महिला 50% आहोत आणि आम्ही तुम्हाला निवडून दिले, कुठल्या विश्वासावर निवडून दिले, हे जर होत असेल तर आम्ही
परत देश बघतोय. या देश हा पूर्ण देश जे तुम्ही आता सगळीकडे फिरताय ना, ह्या महिला तुम्हाला दाखवून देशील की तुम्ही कुठे आहे आणि आम्ही काय. पुढे सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी रजनी त्रिभुवन माझी महापौर. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारते, कुठे ठेवलं आहे माझं राज्य, कुठे ठेवलं आहे माझा महाराष्ट्र. आज महागाई एवढी वाढली आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला. मी ज्या वेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस 250 रुपयाला सिलेंडर होता आणि आता सिलेंडरचा भाव म्हणजे 1200 रुपये झालेला आहे. 1200 रुपये. ज्यावेळेस माझा पगार म्हणजे रेल्वेचा पगार 350 रुपये होता, 300 रुपयामध्ये मी राशन भरायचे, सिलेंडर घ्यायचे, मुलांचं शिक्षण करायचे. त्यावेळेस माझा बॅलन्स राहायचा. मी पैसे थोडेसे डब्यामध्ये साचून ठेवायचे. ज्यावेळेस 1000 रुपये पगार म्हणजे 5000 रुपये झाला त्यावेळेस म्हणजे या महागाईमध्ये आता मी काहीतरी करू शकत नाही, म्हणजे मागे माझा एकही पैसा नाही. अशा माझ्या महिला आम्हाला सांगतात. आज ज्यावेळेस आमचं काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस माझी भगिनी स्मृतिताई इराणी सिलेंडर बसून आमच्या काँग्रेस सरकारवर बांगड्या ठेवल्या होत्या, काय काय बोलत होत्या. मी त्या माझ्या भगिनीला मी सांगायची ते काही आता तू सिलेंडरवर स्वयंपाक करत नाही, तू गॅस वापरत नाही आहे, तू स्वयंपाकच करत नाही आहे का, तुला महागाई काय आहे हे समजत नाही आहे का. माझ्या पंतप्रधान मोदींनाही विचारते, तुम्ही वरण भात खात नाही का. तुरीची डाळीचा भाव काय झालेला आहे, तांदळाचा भाव काय झालेला आहे, गोडे तेलाचा भाव काय झालेला आहे. आज सगळ्यांवर GST लावलेली आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये होतं का GST काय हे आम्हाला माहिती नव्हतं. आज GST येते. आज साध्या पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्या पेन्शनवर पण तुम्ही GST लावतात. ज्येष्ठ नागरिक आहेत, औषधं किती महागाई झालेली आहे. मी उद्या येणाऱ्या पंतप्रधानाला मला जर परमिशन दिली अध्यक्षांनी तर मी स्टेजवर जाऊन मी त्यांना हे प्रश्न विचारणार आहे. आमच्या महिलांवर तुम्ही म्हणताय मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, काय तुमची गॅरंटी आहे. आज महिलांवर तुम्ही एवढी महागाई करून ठेवलेली आहे. माझ्या भगिनी बंगल्यातलं काम करतायत, येतायत, कसं तरी आपलं पोट भरता दिली महागाई. अक्षरशः महिला रणकुंडीला आलेल्या आहेत. मोदीजी उद्या आल्या तर आमच्या ह्या सर्व या ठिकाणी भगिनी बसलेले त्यांचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, मात्र आम्ही या पुणे शहरातून आपल्याला हाकलून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ह्याच महिला तुम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला ह्या महिला तुम्हाला काय उत्तर देतील ते तुम्ही पहा. तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आम्ही या महिला राहणार नाही. जय जय महाराष्ट्र, जय भीम. मी निंदा राजपूत, माझी अध्यक्षा स्थायी समिती पुणे महानगरपालिका. आज मी पत्रकार परिषद घेतली कारण की उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहे आणि आम्ही ह्या सगळ्या 7-8 भगिनींनी त्यांना प्रश्न विचारले आणि हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी उद्या उत्तरच देऊन टाकावं. नाहीतर येणार आणि गावभरचा फापड पसारा बोलणार, जातीवर बोलणार, धर्मावर बोलणार, ते आम्हाला चालणार नाही. हिंमत असेल तर आमच्या या 7-8 प्रश्नांची उत्तरं द्या. मंगळसूत्राविषयी कोण बोलत आहे? ज्याला मंगळसूत्राचं महत्त्वच माहीत नाही, ज्यांनी कुणाच्या तरी गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि जबाबदारी घ्यायची अगोदर पळून गेले. ही मंगळसूत्र आहे का? मंगलसूत्र, मंगल म्हणजे एक पावित्र्य आहे आणि सूत्र हा त्याला बांधून ठेवणारा धागा आहे. मग तो बांधून ठेवणारा हे आपला तुम्ही हिंदू धर्म नाचताना सगळीकडे घेऊन मग हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राचं पावित्र्य काय आहे माहिती आहे तुम्हाला? हे उत्तरदायित्व आहे. मराठवाड्यातल्या नवरा बायकोंनी एकमेकांना बांधून ठेवण्याचं एक बंधन आहे आणि ते बंधन तुम्ही तोडून जाता, पळून जाता. त्या बिचाऱ्या महिलेला मुक्त पण करत नाही, तिला आयुष्यभर अधांतरी ठेवलंय आणि त्यांनी मंगळसूत्राची भाषा बोलावी आणि
ही परिस्थिती कुणी आणली? ही ह्यांनी परिस्थिती आणली की गोरगरिबाच्या महिलेने 2 मणीसुद्धा गळ्यात घालून दे, ही परिस्थिती ह्यांनी आणली. आज लग्न करायचं झालं तर लोकांना शक्य नाही, ही परिस्थिती ह्यांनी आणली. काय मंगळसूत्राचं महत्त्व? आज आमच्या इंदिरा गांधींनी देशाच्या लढाईसाठी सगळं सोनं देशाला देऊन टाकलं. आज सोनिया गांधींनी स्वतःचं मंगळसूत्रच्या रूपानं त्यांच्या नवऱ्याचा हौदात्म्य त्यांनी पाहिलं स्वतः. एवढंच नाही तर आमच्या आधीची पिढी की ज्यांच्या अनेक महिलांनी आपली मंगळसूत्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिली. देशाचं स्वातंत्र्य मिळवताना हे कोणी होते का? यांना काय माहिती आहे मंगळसूत्राचं महत्त्व? देशाचं स्वातंत्र्य मिळवताना हे सगळे परकीयांना त्यांच्याबरोबर मदत करत होते, त्यांना मदत करत होते. आणि यांनी आम्हाला काँग्रेस पक्षाला मंगळसूत्राचं महत्त्व सांगू नये. सगळ्यात जास्त मंगळसूत्राचं महत्त्व असेल तर ह्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाला आहे. यांनी उत्तर द्यावं की मंगळसूत्राचं पावित्र्य तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्ही एकटे राहता. हे बघा, जेव्हा एखादं घर, आज आपण अनेक ठिकाणी बघतो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि घरात फक्त 2 मुलं आणि बायको आहे. त्यातला तो मुलगा लहान आहे, 12 वर्षाचा आहे, 13 वर्षाचा आहे. तो सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातो आणि कुटुंबाची जबाबदारी घेतो. 300 रुपये 200 रुपये महिना मिळवून. आणि हे आपल्या देशाचे पंतप्रधान त्यावेळेला गरीब घराची जबाबदारी झटकून घरातून पळून गेले होते आणि म्हणतात माझी आई भांडी घासत होती. ही देशाची म्हणजे हे जर घरातल्या कुटुंबाची जबाबदारी घेत नाही, हे ज्यांना मंगळसूत्र बांधलं त्या महिलेची, त्या आपल्या बायकोची जबाबदारी घेत नाही. आणि हे कुठल्या तोंडाने या देशाला परिवार म्हणतात. परिवार कशाला म्हणतात? परिवार सोनिया गांधींनी या देशात सांभाळणं त्याला म्हणतात परिवार. नवरा गेल्यानंतर या देशात ह्या लोकांनी त्यांच्यावर किती त्यांच्याशी तोंडसूक घेतलं, पण त्या सोनिया गांधींनी देश सोडला नाही. आपल्या 2 चिल्ल्या घेऊन इथंच दटून राहिल्या. आणि ह्या देशाला माझा परिवार आहे, हा देश म्हणजे माझा देश आहे, ही देशाची माती म्हणजे माझी आहे हे समजून त्या इथंच राहिल्या. आणि त्यांनी आपलं जे लग्न करून सून येते त्या सुनेचं जबाबदारी, पावित्र्य, ही नैतिकता ही सगळी त्यांनी जपली. त्यामुळे पंतप्रधानांनी मंगळसूत्र, परिवार आणि गॅरंटी ही भाषा करू नये. जय हिंद. धन्यवाद नीताताई. आपल्यालाही माहिती आहे की काँग्रेसने 26 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं आणि मंगळसूत्रात दागिने ठेवण्याची त्या कुटुंबावर त्याच वेळेला वेळ येते की ज्यावेळेला त्याला गळापाशी आर्थिक परिस्थिती येते. एकच आकडेवारी RBIची आत्ताची सांगतो लेटेस्ट की पूर्वीच्या 70 वर्षात 26 कोटी जनतेला मंगळसूत्र ठेवण्याची वेळ न येण्याइतकी त्यांना सक्षमता काँग्रेस सरकारने दिली. आणि 2014 अखेर 12,000 कोटी सोने दागिने गहाण ठेवून देशामध्ये कर्ज घेतलेलं होतं. 2014मध्ये ते 42,000 कोटीवर गेलं आणि 2014 ते 2019 1.25 लाख कोटी हे दागिने, मंगळसूत्र आदी गहाण ठेवून कर्ज काढलेलं आहे. हे RBIची आकडेवारी. त्यामुळे 14 ते 19 मोदी सरकारने देशातील किती लोकांवर वेळ आणली हे सरळ समोर सत्य आहे. आपण या ठिकाणी आलात प्रश्नोत्तर.